तर नमस्कार मित्रांनो, आता मी सकाळी उठलेलो आहे 3 वाजता. उठल्याची तुम्हाला व्हिडिओ ना काढली मी जरा विसरून गेलो. तर प्रथमतः ओम साईराम. हा दुसरा दिवस आहे. आम्ही आता चांभारलीला आहोत. वस्ती होती चांभारलीला. आजची वस्ती असेल टाटा पॉवरला. तर दिवसभर जाता येता काय होईल ते तुम्हाला जाताना दाखवेन, सांगत राहील. आणि आज 3ला उठलो, फ्रेश झालं. आता फ्रेश झालं, बॅगा वगैरे आता भरतो परत आतून वगैरे. हे बघा, रात्री जाम घुरत होता, बिलकुल झोपून नाही दिला. टायगर. आणि आज टी शर्ट आपण घातलेल्या आहेत त्या अशा आहेत. त्या बघा, निरोप मला आला माझा सायनचा शिर्डीवरून. टी शर्ट आहेत आज. ओके, पुढचा काय अपडेट असेल ते सांगतो. आता चाय वगैरे प्यायला जावा. मी चाय वगैरे पिऊन झाला तर पुढं प्रस्थान करू 5 वाजता. आता सध्या काकडा चालू आहे, तुम्हाला दाखवीनच तिथे पुढे. चला. नमस्कार मित्रांनो, आपण आता आलेलो आहोत पालखीवर पाया पडायला. मित्रांनो, आरती झालेली आहे, चायची वेळ झालेली आहे. चायसाठी वाजत मंडळी थोडं वाजवत आहे. चाय पिऊन 5 वाजता चालायची सुरुवात होईल. परफेक्ट 5ला रोज सकाळी परफेक्ट 5ला चालायची सुरुवात होते. पालखी उचलली, चालायची सुरुवात झाली का तुम्हाला दाखवतो. 5 वाजलेले आहे. सकाळी 5 वाजता म्हणजे परफेक्ट 5 वाजताच चालायची सुरुवात झालेली आहे आमची. बोला ओम साईराम. ओम साईराम. तर चाल पुढं आता जाता जाता तुम्हाला दाखवू. आता नाश्त्याच्या ठिकाणी पोहोचलो तर तुम्हाला दाखवू पुढं काय आहे ते. असाच अपडेट देत राहील पुढं अख्ख्या दिवसभराचा. आणि पुढील 8 दिवसाचाही अपडेट देईल. तर कनेक्ट राहा माझ्याशी. तर आम्हाला आता 20-25 मिनटं झाले चालायची सुरुवात करून. आणि या दोघींनी आत्ताशी दमल्यात. एवढा फास्ट बोलते चालतात का बोलते कधी. हां, अजून दिल्ली बहुत दूर आहे, समजला ना. ये तो सिर्फ झाकी है, पिक्चर अभी बाकी आहे, समजला ना. उद्या घाटात समजल खरी पावर काय आहे ती. चला पुढं दाखवू अजून. तर आपण आपल्या दिंडींच्या अध्यक्षासोबत आहोत. तर तुमचा काय मनोगत? आपला मनोगत एकच नाही, तुम्ही एकदम व्यवस्थित शिस्तीनं मस्तपैकी चाला. देवाचं नामस्मरण करणं हा सकाळचा टाईम असतो, ते देवाच्या नामस्मरणासाठी स्पेशली आहे. कारण आपण बघितलं की 3:30 नंतर देवांचा हा जो गजर चालू होते खऱ्या अर्थाने. धन्यवाद. चला, तर अध्यक्षांच्या म्हणण्याप्रमाणे ब्रह्ममुहूर्त सकाळचा असतो, त्याच्यात देवाचा नामस्मरण झाला पाहिजे, देवाचा गजर झाला पाहिजे. चला भेटू पुढं. तर आपण आता दम खायला बसलेलो आहोत. इथं काठ्या मोडलेल्या आहे. मला शिट्टी वाजली. आता पुढं प्रस्थान करायचं आहे. सगळे बसलेले ती बघा, ती आपली पालखी आहे. पुढं प्रस्थान करायचं आहे. चला बघू पुढं. नाश्त्याच्या ठिकाणी भेटू. तर आपण दुसरा दम घ्यायला थांबलो इथं लोदिवलीच्या पुढं. इथं यांचा बघा झोपा संपत नाही यांच्या. दमल्यात बसले लक्षात बघू झोपले जाता. आता इथे थोडा भजन होईल, कीर्तन होईल. त्याच्यानंतर पुढं नाश्त्याच्या ठिकाणी भेटू आपण. चला, आज आम्ही पण थोडा आराम करतो. नमस्कार मित्रांनो, सकाळपासून पूजा आत्ता भेटलं आपल्याला. बघा पूजा आत्ता भेटलंय. गाड्या नाही ना, टोचन लावायला लागलेली आहे. कुठं राहिलेली? हां, टोचन लावायला लागलेला. चला गाडीला पुढे आता चाललेली आहे गाडी. चला आता
थोडासा एक 15-20 मिनिटं चालल्यावर नाश्त्याच्या ठिकाणी आपण भेटू परत. आपण नाश्त्याच्या ठिकाणी पोहोचलेलो आहोत. इथं आपला नाश्ता होणार आहे. मिसल पाव आहे नाश्त्याला. हे बघा हे खायला लागले तिथं आणि आमच्या आठवणी पण काढल्या नाही. धन्यवाद. असंच काय बोलायचं तुम्हाला बोलवलं वडापाव खायला आल्यावर नाही. राहू दे बस. आमचे काही पार्टनर अजून मागे येतात, येतीलच आता पोचतील. मित्रांनो आता आपल्याला नाश्ता भेटलेला आहे. नाश्ता करतो पुढं. नाश्ता भेटलेला आहे. नाश्ता करतो आणि पुढच्या प्रवासाला थोडा विश्रांती घेऊन प्रस्थान करू. तरी एक 15-20 मिनिटाची विश्रांती होईल. कारण की आम्हाला खूप लेट झाला आहे की आमचे 2 गाड्या पंक्चर झालेल्या. त्यांना टोचन देऊन येताना जरा टाईम लागला. एकदम लास्टला होतो आम्ही. तर आपण आता निघलेलो आहे. आपला नाश्ता झालेला आहे आणि पुढं दरवर्षी आपला नाश्ता बागेश्री हॉटेलला असतं, पण यावर्षी पुढं किंवा मागं आहे कुठंतरी, कारण त्या हॉटेलला लग्न आहे. तर जेवण तिकडंच असतं आपला. आता बघू पुढं कुठं आहे या टायमाला कारण की त्या हॉटेलमध्ये लग्न आहे. तर आपण निघलोय, पुढं प्रस्थान झालं आपला. पुढं बघू अजून तुम्हाला सांगतोय काय घडामोडीमध्ये होतात. चालताना काय मजा येते ती समजेल तुम्हाला पण. तर यावर्षी आपला एक नवीन पदयात्री आलेला आहे. ध्येयश काय पुढं ध्येयश महेश म्हात्रे पाटील सॉरी ध्येयश महेश पाटील पुढं. आता बघू काय मग कसं वाटते रविवारी पालखी. हां इथं बघ याच्यात बघून सांग कसं वाटतंय. अजून पुढं चालशील ना पुढच्याला येशील नक्की. चला ओम साईराम. बघा आम्ही ज्यूस पिवायला थांबलोय. एक थांबण्याचा बहाणा, ज्यूस नाही एवढंच पण एक थांबण्यासाठी बहाणा बस. तो 2 किलोमीटरच राहिला जेवणाचं ठिकाण. तिथं जाऊन आता बघू काय होते. आत्ताशीच फोड आलेत पायाला. पाप हो दुसरा काय नाही. आता असे ती वलनाची आले पायाला ते फोड. बरोबर का नाही. अरे जे पापी असतात त्यांच्याच पायाला फोड येतात. तुम्हाला दाखवतो नंतर पायाचा फोड. तर नमस्कार मित्रांनो, आम्ही आता दुपारच्या जेवणावरच्या ठिकाणी पोहोचलेलो आहे. झोपलोय, थोडा आराम करतो. जागा पकडलं एक सावली ठिकाणी. तर थोड्या वेळाने आरती येईल. आरती झाली का जेवण चालू होईल. बघतो मग तुम्हाला दाखवतो काय. तर मगाशी तुम्हाला सांगितलेला शिवानीच्या पायाला फोड आला आहे. तो फोड आपण आता दाखवूया की पापड दाखवूया. दाखव 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 दाखव. हे बघा कसा फोड आलाय बघा. हे बघा फोड आलाय बघा. मग हे बघा कसा फोड आलाय. मस्त ना. आता रात्री अजून मोठा होईल तो. दाखवतो तुम्हाला पुढचा दाखवतो. चालताना कशा काठ्या पडतात त्या बघा. तर आता आपण थोड्याच वेळात निघणार आहोत. पण जाता जाता आपल्याला आईस्क्रीम आलेली आहे खायला. सगळ्यांना वारकऱ्यांना आपल्याला आईस्क्रीम दिलेली आहे खायला. आईस्क्रीम खाऊन झाला तर तसं लगेच प्रस्थान करायचं. आणि आजची वस्ती आहे खोपोली टाटा पॉवर साईमाल इथे. आता जाताना मधीत कुठे चाय पाणी झाला तर थांबून भेटू आणि जाता मधीत काय असेल ते सांगत जाईल. आणि आता आईस्क्रीम मला देणार होते आणि इथं स्वतः खायला लागल्या. मला आईस्क्रीम नको मला आईस्क्रीम नको मला आईस्क्रीम नको बोलत होते आणि आता स्वतः खायला लागल्या. हां बघा मित्रांनो, आपण आता निघलेलो आहे परत पुढच्या प्रवासाला. मी आणि तोंड लपवलं आहे. तिला तोंड दाखवायची इच्छा नाही होता अजिबात. झेंडा पाहिजे का झेंडा. झेंडा पकड ना झेंडा. ऐकायला नाही रे आता. ऐकायला नाही येत आहे. दिंड्या करायची दिंड्या करा. तर आपण आता पालखी घेतलेली आहे. खोपोलीचा घाट चढतोय. आता आपण थोड्या वेळाने तिथे बसू. थोडा काय उकडलेल्या शेंगा वगैरे देतील त्या खाऊ आणि पुढं प्रस्थान करू. थोडा 1 किलोमीटर आहे वस्ती आपली. लवकर पोचलोय आज.
थोडा. चला पुढे दाखवतो ती पालखी घेतली बघा. तर आपण आता टाटा पॉवरच्या खाली बसलेलो आहे. आपल्याला 1 किलोमीटरच पुढे जायचं आहे. इथं वस्ती आहे हे बघा. सगळे दमलेले ही आत्ता चालले ही. कसं वाटतंय मग? काय सांगतील एक्सपिरियन्स? डेंजर लय डेंजर बोलते. ठीक आहे चला आता शेंगा येतील उकडलेल्या शेंगा खावाला. शेंगा खाऊन वस्तीवर पोचू लगेच. तुम्हाला पुढचा दाखवतो. तर बघा आपण पोचलेलो आपल्या वस्तीच्या ठिकाणी टाटा पॉवर सायमाळ टाटा कॅम्पमध्ये. हे बघा दिसेल तुम्हाला पोचलेलो आहे. हे आपला पहिला निशाण आहे. निशाण चालवतो यासाठी पुढं आलोय. काही तर दरवेळी जागा जिंकावी लागते. जागा जिंकावी लागते पुढं जाऊन. त्यासाठी आलोय. दुसरा काहीच नाही. कारण की चांगली जागा भेटणं खूप खूप म्हणजे खूप मुश्किलचं काम आहे. तर आमची दरवेळीची फिक्स असते तरी पण जाऊन पुढं पहिला पकडायला लागते. आमच्या गाड्या बिड्या आधीच पोचलेल्या आहेत पूर्ण. तर आम्ही पोचलो आहे. पण यावेळी टायमाच्या अगोदर पोचलो. नाही तर 6:30 वाजतात. यावेळी 5:30ला तर 1 तास अगोदर पोचलो. म्हणजे थोडा आराम करायला मिळेल. आता आपण बसलेलो इथं आराम करतो. हरिपाठ चालू आहे तिथं. हरिपाठाला नाचायला जायचं आहे का? चला चल हरिपाठाला. हरिपाठ मग चला 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 लवकर चला. आधी पायाला फोड आलेत ते बघा नंतर हरिपाठ करा. समजला ना? या बघ दोघी कशा बसल्या. ती बघ आवडली. ती कशी आवडली बघा. आर्या झाला इथं. आता पुढं आता हरिपाठ झाला का आरती होईल. आरती झाली का जेवण चालू होईल. तुम्हाला नंतर दाखवतो परत. मग चला बाय बाय. बॅगा भेटायची वाट बघतो. बॅगा भेटल्या तसाच झोपणार डायरेक्ट. मुलांचे पाय दुखतात दमलेले बघा. बॅगा भेटायची वाट बघतो. जाते जिथं जाते तिथं येऊ पडते. जिथं जाते तिथं पडते. पहिल्याच दिवशी बिन चपलाने चालता शानपणा केला ना. आता ते महागात पडलंय त्याला. पुढं अजून समजायला काय आहे ते. 5-5, 6-6 फोड पायांवर पहिल्याच दिवशी. चला उद्या आता उद्या भेटू. उद्या सकाळी पुढचा दिवस कसा होईल तर आता बघू. चला बाय बाय. ओम साईराम.